वी आर गोइंग टू स्टडी द लाईट व्हॉल्यूम 1 किंवा आपण म्हणूया पार्ट 1. लाईट म्हणजे काय सांगा. व्हॉट इज लाईट. लाईट म्हणजे काय. द लाईट अनेबल्स अस टू सी सेव्हरल थाउजंड्स ऑफ ऑब्जेक्ट. सेव्हरल ऑर द थाउजंड्स ऑफ ऑब्जेक्ट इन एव्हरी डे. कळालं ना. लाईटमुळं आपल्याला काय होतं. वी कॅन सी थाउजंड्स ऑफ ऑब्जेक्ट्स एव्हरी डे. बिकॉज ऑफ द लाईट यू कॅन सी. दो लाईट इज काय विजिबल आहे का इनविजिबल आहे. द लाईट इज इनविजिबल. लाईट इज इनविजिबल. लाईट विजिबल नसती. लाईट इज इनविजिबल. लाईट इज इनविजिबल. बरोबर. इट मेक्स ऑब्जेक्ट अराउंड अस विजिबल. लाईट काय आहे. लाईट इज इनविजिबल. इट मेक्स द ऑब्जेक्ट अराउंड अस विजिबल. ज्या वेळेला सन इज द व्हॉट. द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट इज व्हॉट. सन इज व्हॉट. द प्रायमरी सोर्स ऑफ द लाईट. सन इज द प्रायमरी सोर्स ऑफ द लाईट. सूर्यापासून प्रकाश येतो. बरोबर आहे का नाही. लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम द सन टू द ऑब्जेक्ट. सूर्यापासून येणारी लाईट एखाद्या ऑब्जेक्टवरती पडते. दॅट इज वाय वी कॅन सी द ऑब्जेक्ट्स. लक्षात आलं ना. द लाईट फ्रॉम द सन कम्स टू द अर्थ अँड आफ्टर रिफ्लेक्टिंग. लक्षात आलं ना. इट गोज बॅक. दॅट इज वाय वी कॅन सी द ऑब्जेक्ट और ऑब्जेक्ट इज विजिबल टू द अस. लक्षात आलं ना. ऑब्जेक्ट इज विजिबल टू अस. मग ज्या प्रकारे सूर्यापासून लाईट काय होती आपल्याकडे येते. when the light is coming from the sun towards the earth and after reaching the object it is get reflected again after hitting the stone म्हणा wall म्हणा. लक्षात आलं का. after hitting the object it gets reflected. The light which is coming from the sun. लक्षात येत आहे. the light which is coming from the sun, that light ray is called as an incident ray. After hitting the what. After hitting the object, the rays which are get reflected that are called as a reflected rays. लक्षात येते का नाही येते. म्हणजे this is the sun and this is the wall धरून चला. this is the wall और आपण म्हणूया ऑब्जेक्ट. दिस इज द वॉल ऑर द वॉललाच आपण ऑब्जेक्ट म्हणूया. these rays of sun traveling from the sun towards the earth. The direction of the rays is like this. After hitting this wall, the rays get reflected. These rays get reflected. These blue rays are called reflected rays. पार्थ लक्षात आलं का. These blue rays are called reflected rays. Their direction will be like this. And these white rays are called incident rays. These white rays are called incident rays. Light enable us to see the several objects on the earth. First point काय मी सांगितला. लाईट काय करते. लाईट enables us to see the several objects on earth. Light enable us to see the several objects on the earth. बरोबर आहे. दुसरा काय सांगितला पॉइंट मी. though the light is invisible. Though the light is invisible, it makes us object
विजिबल. का ऑब्जेक्ट विजिबल होते? लक्षात आलं ना. इनविजिबलला विजिबल का होतात? बिकॉज आफ्टर हिटिंग द लाईट रेज फ्रॉम द सन टू द ऑब्जेक्ट, rays get reflected and that is why we can see the object clearly. अंधारात गेला, in a dark room there is a reflection of light? No reflection. That is why in a dark room the objects are not visible to you. The rays of the light are not entering in the dark room. That is why they are not hitting any object. No light, no hitting on the object and no reflection of light, not ऑब्जेक्ट इज विजिबल टू अस. कळालं का नाही? ही पहिली गोष्ट कळाली. मग आता मी तिसरा पॉइंट काय सांगितला? तिसरा, प्रायमरी सोर्स ऑफ लाईट इज काय आहे? सन आहे. प्रायमरी सोर्स ऑफ लाईट काय आहे? सन आहे. बरोबर आहे ना. प्रायमरी सोर्स ऑफ लाईट काय आहे? सन आहे. प्रायमरी सोर्स काय आहे? सन आहे. मग अदर सोर्सेस ऑफ लाईट काय आहे? अदर सोर्सेस ऑफ लाईट काय? अदर सोर्सेस फॉर एक्झाम्पल सांगा मला. कोण सांगाल? अदर सोर्स ऑफ लाईट फॉर एक्झाम्पल सांगा. इनकॅन्डिसंट बल्ब, नंतर फ्लोरोसंट बल्ब. बरोबर आहे. अजून एखादं सांगाल? द स्टार्स, कॅन्डल. हे काय अदर सोर्स ऑफ लाईट आहेत का? नाही. अदर सोर्स ऑफ लाईट आहेत का? मग तुम्ही मून म्हणाल का? नाही म्हणणार का? in other source of light you will take the name of the moon? No. Why? Because moon don't have its own light. It gets its light from the sun. That is why moon is not the other source of the light. The primary source of the light is what? Sun is the primary source of the light. कळलं ना. इनकॅन्डिसंट बल्ब म्हणजे काय माहिती का? आपला पिवळा लावतो ना तो बल्ब. What happens in the incandescent bulb? The filament inside the bulb, when you put on the button on the switchboard, the incandescent bulb gets glowed. And the filament in the incandescent bulb काय होती? This is the incandescent bulb. And this is the filament. This filament get heated. This filament in the incandescent bulb what? Gets heated and this creates किंवा this produces light. बरोबर आहे ना. Why it produces light? Because of the energy developed in the filament. That is why it glows. कळलं ना. Because of that it glows. That is why thus it is the light is the real source of energy. Light is a real source of the energy. What are the other sources of light? Incandescent bulb, fluorescent bulb, the stars and a candle. What happens in incandescent bulbs? What happens in incandescent bulb? The filament is heated to high temperature. What happens? These filaments get, after you put on the switch, this blue filament get heated at a high temperature, and after getting it high temperature, the energy is getting converted into light. That is why we get light from the incandescent bulb. This is one example of the incandescent bulb. Other sources of light झालं. लक्षात आलं? The point is, आता तुम्हाला लक्षात येतं का? Thus the light is a form of energy which enables vision. What happens in incandescent bulb? In incandescent bulb, बरोबर आहे ना, filament is heated at a high temperature, and at very high temperature the real energy is getting converting into light, and that is why the light is a form of energy which enables us vision. बरोबर आहे ना. आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो.
मी पुसतो आता जरासं इथं. आता आपल्याकडे आहे का नाही, ल्युमिनेस आणि नॉन ल्युमिनेस. ल्युमिनस आणि बॉडीज विच गिव्स अस लाईट ऑफ देअर ओन आर कॉल्ड ल्युमिनेस ऑब्जेक्ट्स किंवा ल्युमिनस बॉडी किंवा सेल्फ ल्युमिनेटिंग बॉडीज. सेल्फ ल्युमिनेटिंग कुणाला म्हणायचं? जे स्वतःचे स्वतः चमकतात. दे हॅव देअर ओन लाईट. सेल्फ ल्युमिनेटिंग कुणाला म्हणायचं? दे हॅव देअर ओन लाईट. आणि नॉन ल्युमिनेटिंग कुणाला म्हणायचं? द बॉडीज ऑर द ऑब्जेक्ट्स दे डोंट हॅव देअर ओन लाईट. कळलं ना? ल्युमिनस ऑब्जेक्ट्स दे हॅव देअर ओन लाईट आणि नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स दे डोंट हॅव देअर ओन लाईट. सेल्फ ल्युमिनेटिंग म्हणजे ल्युमिनस ऑब्जेक्ट्स, नॉन ल्युमिनस म्हणजे दे डोंट हॅव देअर ओन लाईट. बरोबर आहे का नाही? बरोबर ना? आता सेल्फ ल्युमिनेटिंग बॉडीजमध्ये एक्झाम्पल काय येणार सांगा बघू. सन येणार, इकडे सन दिला होता. स्टार्स येणार, बरोबर आहे ना? स्टार्स येणार सेल्फ ल्युमिनेटिंग, बरोबर आहे. सन, स्टार्स, अजून काय येईल सांगा बघू. फॉर एक्झाम्पल मून येईल का? मून नाही येणार, बिकॉज मून गेट्स इट्स लाईट्स फ्रॉम द सन. बरोबर आहे ना? इलेक्ट्रिक बल्ब मी सांगितलं, इलेक्ट्रिक फिश आहे. इलेक्ट्रिक फिश पण असतो ना, इलेक्ट्रिक फिश आहे, बरोबर आहे ना? इलेक्ट्रिक बल्ब आहे, स्टार्स आहे, कॅन्डल आहे आणि काय आहे? ल्युमिनस ऑब्जेक्ट मध्ये सन इज द प्रायमरी सोर्स ऑफ लाईट, देन अनदर वन स्टार्स, देन अनदर वन इनकॅन्डिसेंट बल्ब, बरोबर ना? बल्ब आहे, कॅन्डल आहे, बरोबर आहे ना? आणि नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स कुठले? दे डोंट हॅव देअर ओन लाईट. नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स विच आर द नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स दे डोंट हॅव ओन लाईट. म्हणजे मून आला, प्लॅनेट आला, प्लॅनेट आला का नाही आला? चेअर आलं, वॉल आला, बरोबर आहे ना? वॉल, अजून काय आलं? प्लॅनेट्स, वॉल, मून, चेअर, ऑल दिस आर नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट्स. व्हॉट इज लाईट? ह्याच्यातनं काय शिकला? द लाईट इज, लाईट काय आहे? लाईट इज an electromagnetic radiation. The light is an electromagnetic radiation and can travel through vacuum also. बरोबर आहे ना? व्हॅक्यूम मधून सुद्धा काय होती? लाईट ट्रॅव्हल होती. म्हणजे लाईट काय आहे? लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम ऑल्सो. द मीडियम थ्रू विच light travels, the medium through which light travels, बरोबर आहे क्या? किंवा passes. काय म्हणणार आहे? The medium through which light travels or passes is called as an ऑप्टिक मीडियम. काय म्हणायचं? ऑप्टिक किंवा ऑप्टिकल मीडियम. काय म्हणायचं? ऑप्टिकल मीडियम. कळलं ना? लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अँड कॅन ऑल्सो ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मधून लाईट कॅन पास थ्रू एअर, लाईट कॅन पास थ्रू वॉटर अँड लाईट कॅन ऑल्सो ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. कळलं ना? लाईट व्हॅक्यूम मधून सुद्धा ट्रॅव्हल होते. मीडियम थ्रू विच लाईट पासेस, द मीडियम थ्रू विच लाईट पासेस ऑर ट्रॅव्हल्स इज कॉल्ड एन ऑप्टिकल मीडियम. काय म्हणायचं त्याला? ऑप्टिकल मीडियम. आता आपण पुसूया हे. ऑप्टिकल मीडियम.
ऑप्टिकल मीडियम. Optical medium is classified. Optical medium is classified into 5. Optical medium is classified into 5 mediums. पहिला होमोजेनियस मीडियम. मीडियम पहिला है तो काय है होमोजेनियस मीडियम. दूसरा है तो काय है दूसरा है तो second one is the second one is heterogeneous medium. Optical medium is classified into 5 mediums. First one is homogeneous medium, second one is heterogeneous medium, then third one is transparent medium. Fourth one is translucent medium, and fifth one is opaque medium. इतके वर्ष फक्त शिकतच आला. कळालं ना. इतके वर्ष फक्त काय करत आला शिकत आला. काय शिकत आला ट्रान्सपरंट translucent and opaque medium. But there are also another 2 mediums, that is homogeneous and heterogeneous medium. Optical medium is classified into homogeneous medium, heterogeneous medium, transparent medium, translucent medium and opaque medium. You come on studying of only 3 mediums only of optical medium. But there are in total how much as 5 mediums are there. लक्षात आलं ना. that is 5 optical mediums कुठले कुठले, that is homogeneous, heterogeneous, transparent, translucent आणि opaque. Optical medium is classified into 5 mediums. Optical medium is classified into 5 mediums. What are they? Homogeneous medium, heterogeneous medium, transparent medium, translucent medium आणि कुठला काय homogeneous, heterogeneous, transparent, translucent and opaque medium. They are classified into 5 mediums. So you have to understand what is an optical medium. First of all you have to take what is an homogeneous medium. What is an homogeneous medium? An optical medium. What is homogeneous medium? An optical medium. Understanding an optical medium that like pure water आणि काय glass. An optical medium such like pure water and glass are called as an homogeneous medium. An optical medium such like glass and pure water are called homogeneous medium. But their composition should be uniform. An optical medium such like glass and pure water with uniform composition is called as an homogeneous medium. आता heterogeneous medium, optical medium like air and muddy water. Optical medium like air and muddy water are called heterogeneous medium. Air का heterogeneous का म्हटलं, because it is a mixture. Air is also a mixture and muddy water is also mixture. कळलं ना. Optical medium like air and muddy water are called heterogeneous medium. आता transparent medium. आता येणार कुठला ट्रान्सपरंट मीडियम.
ट्रान्सपरंट मीडियम, मीडियम लाईक, लक्षात आलं का? मीडियम लाईक ग्लास और थिन लेअर, मीडियम लाईक ग्लास और थिन लेयर ऑफ water are called ट्रान्सपरंट मीडियम. काय म्हणणार आहे? ट्रान्सपरंट मीडियम. मीडियम लाईक ग्लास अँड थिन लेअर ऑफ वॉटर इन विच लाईट कॅन पास, दे आर कॉल्ड एज अ ट्रान्सपरंट मीडियम. आणि ट्रान्सल्युसंट मीडियमचे काय येणार एक्झाम्पल? टिश्यू पेपर. टिश्यू पेपर आणि काय येईल सांगा बघू? टिश्यू पेपर लाईक टिश्यू पेपर, मिल्क येईल का नाही? पार्थ मिल्क येईल का नाही? किंवा फॉग. टिश्यू पेपर, मिल्क, फॉग, दीज आर ट्रान्सल्युसंट मीडियम. अँड ओपेक मीडियम म्हणजे काय सांगा? व्हॉट इज अन ओपेक मीडियम? ए मीडियम लाईक आयर्न, मीडियम लाईक आयर्न, बरोबर आहे का? वॉल, स्टोन, बरोबर आहे ना? मीडियम लाईक आयर्न, वॉल, स्टोन. अजून काय सांगाल? बस म्हणा, सॉरी बस नको म्हणायला, हा वूड, इन विच द लाईट कॅनॉट ट्रॅव्हल्स, बरोबर आहे ना? इट light gets heated and where light is reflected, that is called as a opaque medium. कळालं का नाही? एव्हरीबडी अंडरस्टूड? ओके, नक्की ना? Now we will study the properties of light. Now we will study the properties of light. Properties of light. Properties of light. The first property is light does not require any material medium. Light does not require any material medium to propagate. लक्षात आलं का? मगाशी मी सांगितलं होतं, लाईट डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम टू प्रोपोगेट. पसरण्याकरता किंवा डायव्हर्ज होण्याकरता लाईटला मटेरियल मीडियम लागत नाही. लाईट ट्रॅव्हल्स फास्ट इन व्हॉट एअर than in water, पण light travels fastest in vacuum. Light travels fastest in vacuum. Light travels fast in air but less in water, but fastest in vacuum. कळालं का नाही? नक्की. Light does not required any, light does not require any material for its propagation. It travels fastest in vacuum. It travels fastest in vacuum. बरोबर. सेकंड प्रॉपर्टी, लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी. लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी. पहिली प्रॉपर्टी काय? लाइट डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल फॉर इट्स प्रोपोगेशन. इट ट्रॅव्हल्स फास्टेस्ट इन व्हॅक्यूम. दुसरी प्रॉपर्टी काय? सेकंड प्रॉपर्टी इज लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी. लाइट ट्रॅव्हल्स विथ व्हेरी हाय वेलॉसिटी. दॅट इज 3 into, that is how much? 3 into 10 raised to, मागच्या वर्षी शिकवलं 10 raised to 8. काय येणार आहे? 10 raised to 8 मीटर येणार ना. आणि
Light travels with very high velocity, that is 3 into 10 raised to m मीटर पर सेकंड असेल. बरोबर आहे का? कळाल ना? हां. Light always travels in a straight line. तीसरी प्रॉपर्टी, the third property is what? Light always travels in a straight line. That is that property of traveling in straight line is called rectilinear propagation of light. Rectilinear propagation of light. Light always travels in a straight line. Light always travels in a straight line, and that property of traveling in a straight line of light is called rectilinear propagation of light. Rectilinear propagation of light. बरोबर आहे का पार्थ? हां. चौथी प्रॉपर्टी, फोर्थ प्रॉपर्टी, light does not changes the properties of medium through which it passes. Light does not changes the properties of medium through which it passes. म्हणून मराठीत सांगतो, ज्या मीडियम मधून पास होतं, समजा एअर मधून पास झाली तर एअरच्या प्रॉपर्टीज काय करत नाही, चेंज नाही करत. वॉटर मधून पास झाली तर वॉटरच्या मीडियम प्रॉपर्टीज चेंज नाही करत. आलं का लक्षात? आणि ग्लासमधून ग्लासमधून पास झाली तर ग्लासच्या प्रॉपर्टीज चेंज होत नाहीत. म्हणून त्यांनी काय सांगितलं, लाईट डज नॉट चेंज द प्रॉपर्टीज ऑफ मीडियम थ्रू विच इट पासेस. लाईट डज नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर प्रोपोगेशन. बरोबर. इट ट्रॅव्हल फास्टेस्ट इन व्हॅक्यूम. लाईट ट्रॅव्हल्स with very high velocity, that is 10 into 10 raised to 8 meter per seconds. Light always travels in a straight line, and the property of that passing of light in a straight line is called as a rectilinear propagation of light. Fifth and the last property is what? Velocity of light decreases as it travels from rarer medium to denser medium. The velocity of light decreases. The velocity of light decreases when it passes from rarer medium to denser medium. ही पाचवी प्रॉपर्टी जी आहे ती नीट लक्षात, परत ती पण लक्षात घ्या. व्हेलॉसिटी ऑफ लाईट डिक्रीजेस. रिअरर मीडियम म्हणजे मी काय सांगितलं काल, व्हॉट आय हॅव टेल यस्टरडे while teaching, what is rarer medium? Rarer mediums means, for example, air is a rarer medium and water is a denser medium. While traveling of light from rarer medium to denser medium, velocity always go on decreasing. Air मधून आहे का ना, कशात, पाण्यात जाताना, हवेतून पाण्यात जाताना त्याची वेलॉसिटी पाण्यात गेला की काय होणार, डिक्रीज होणार, आणि पाण्यातून परत हवेत येताना काय होणार, इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे ना. म्हणून त्यांनी इथं काय दिलं, व्हेलॉसिटी ऑफ लाईट डिक्रीजेस व्हेन इट पासेस फ्रॉम रिअरर टू डेन्सर.
What happened to the velocity when the light passes from denser to rarer? What is the answer for that? While light passes from denser medium to rarer medium, what is the velocity? Increases the velocity or decreases? Increases. From rarer to denser, it decreases the velocity, and from denser to rarer, it increases the velocity. Okay? And this is the end of the volume 1.